नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चटपटीत छोले। प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने छोले बनवतात, पण मी तुम्हाला माझ्या घरी कशा पद्धतीने छोले बनवतात हे दाखवणार आहे। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं छोले 6 ते 7 तास भिजत ठेवलेले। आता आपण हे कुकरला लावून घेऊया। कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये छोले चांगले शिजतील। आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ आणि पाणी। इथं मी मोठे 2 कांदे घेतलेले आहेत, आपण हे आता उभे चिरून घेऊया। तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, हे आता आपण उभे चिरून घेऊया। आपण जो उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो चांगला आता परतून घेऊया। आता याच्यामध्ये 1 चमचा तेल आणि थोडंसं मीठ ॲड करूया, म्हणजे आपला कांदा लवकर परतला जाईल। कांदा चांगला परतलाय, आता आपण याच्यामध्येच ॲड करूया टोमॅटो। आता याच्यामध्ये ॲड करूया 3 चमचे किसलेलं खोबरं। आता याच्यामध्ये अर्धा इंच आलं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या ॲड करूयात। आता हे चांगलं परतून घेऊयात। कांदा टोमॅटो हे चांगलं परतून झालेलं आहे। आता आपण हे थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करूया। कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। आता ॲड करायचं आहे जिरे। आता याच्यामध्ये ॲड करूया 2 तमालपत्राची पानं। आता याच्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट बनवलेली आहे ती ॲड करूयात। आता याच्यामध्ये ॲड करूया 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, याच्यामध्ये ॲड करूया 1 चमचा कांदा लसूण मसाला। तुम्ही लाल मिरचीची पावडर वापरली तरी चालेल। आता याच्यामध्ये ॲड करूया आपण उकडून घेतलेले छोले। मी याच्यामध्ये थोडे छोले मिक्सरमध्ये बारीक करून ॲड केलेले आहेत, त्याच्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती एकदम दाटसर होते। आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे 1 चमचा छोले मसाला आणि चवीनुसार मीठ। आता हे चांगले 5 ते 10 मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही एकदम दाटसर झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।